आपण पहिली झाली पालवली, त्याच्यामध्ये 7 शेवण होते. दुसरी झाली समता एक शेवण आलाय बघा, 1 नंबर पीस आलाय. त्याची साईज बघा, आणि कडक साईज. आता पुढे चालले आपल्या खालीमध्ये बघितलं, आपली 7 झाली पालवली, ती आता सर्व झाली घेतलेली आहेत आपल्या. तर साईज वगैरे तिची SPD ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर मंडळी, आज पुन्हा एकदा आलो आहे खोल समुद्रामध्ये, आपल्या शेवणच्या झाल्या त्याच पावासाठी. तर बघूया काय आणि कशा प्रकारे शेवण लागणार नक्कीच मला या व्हिडिओमध्ये बघा भेटेल. एका व्हिडिओ नक्कीच मला दाखवण्याचा प्रयत्न असेल. चला तर व्हिडिओ न स्किप करताना बघा. चालले का शेवण सकाळी खोल समुद्रामध्ये बघा. पाठीमागे तुम्हाला चांगले किल्ला जो दिसत असेल, त्याच्या पाठीमागे जाऊ आपण आज शोरूममध्ये करणार आहोत. मला थोड्या वेळात आपण लोकेशनवर पोहोचू, त्यानंतर शोरूममध्ये सुरुवात करूया. तर चॅनल असेल त्याला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे नवीन मासेमारीचे व्हिडिओ घेऊन जातो. हां, नाही का आता जाळी बाजूला भेटेल बघा. इथे तुम्हाला होड्या दिसत असतील, या सर्व डोलीसाठी होड्या दिसत आहेत. आपण पहिली झाली पालवली, त्याच्यामध्ये 7 शेवण होते. तिथं आखीमध्ये टाकून घेऊया. आणि बघा, आपण जाळीसुद्धा काढलेलं आहे. आता उदाहरणाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण जाळीसुद्धा काढलेलं आहे, काढणार होताच. बघा, पहिला शेवण, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा आणि 7वा. बघा, दुसरं तर आलेलं नाही बघा. इथून किनारा सुद्धा दिसत नाही, तर खांद्या किल्ला सुद्धा दिसत नाही बघा. खोल समुद्रामध्ये आलेलो. समता एक शेवण आलाय बघा, 1 नंबर पीस आलाय. 1 नंबर साईज आलाय.
बघा जाळी, बघा जाळी समता अजून एक मोठ्या साईजचा शेवण आलं. गेल्या जाळीमध्ये पण समता आलं होतं ना, या जाळीमध्ये पण समता आलं आहे. बघा साईज बघा, एक नंबर साईज, बिग साईज शेवण. ही बघा त्याची साईज बघा, आहे ना कडक साईज शेवण. तिसऱ्या दरम्यान 2 शेवण आले होते. तेच आता आखी टाकलं, आपले 4थ्याच आले, आता आलेले. अजून एक शेवण आला आहे. बऱ्याच टायमात आलं पण आला, एक नंबर आला बघा. 2 आहे लागोपाठ 2, एक नंबर लागोपाठ 2 शेवण आले. बघा आपल्या 5व्या जाळीमध्ये मस्त शेवण लागले होते, चांगले शेवण लागले 5व्या जाळीमध्ये. तुला त्याचा आखी मी टाकून घेऊया आता. पहिला, दुसरा, तिसरा, 4था, 5वा, 6वा, 7वा आणि 8वा. 8 शेवण आले होते आपल्याला. चला आता आपल्या 2 अजून झाले, पालवाच्या बाकी आहेत. लवकर जाळी पाळून घ्या, कारण माणूस सुटलेला आहे. त्यामुळे जाळीवर सुद्धा अडचण येतात आणि उदाम सुद्धा आहे, त्यामुळे जास्त जोर लावावं लागत आहे. चला लवकर आपले 2 झाले ते पाळून घेऊया. बघा बऱ्याच टायमानंतर एक शेवण आला आहे. आपल्या 6व्या जाळीमध्ये 2 शेवण आले होते. अर्ध्यापेक्षा जास्त जाळी पाळून झाली, त्यानंतर एक आला शेवण. आपण शेवटची 2 जाळी पाळून त्याच्यामध्ये 3 शेवण आले. शेवटची जाळी आपले एकच शेवण आला होता. चला तर आपल्याला पुढे आता चालू आपल्या खाडीमध्ये. बघितलं आपली 7 जाळी पालवली, ती आता सर्व जाळ्या घेतलेल्या आहेत आपल्या खाडीमध्ये घेऊन जाणार आहोत. कारण आता उदाहरणाला सुरुवात झालेली आहे. शेवण लागलेले आहेत पण उदरसुद्धा आहे, त्यामुळे जाळीसुद्धा काढलेली आपण. चला आपली आजची व्हिडिओ आवडून नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे नवीन मासिकाचे व्हिडिओ घेऊन असतो. चला भेटू लवकर पुन्हा एकदा अशाच प्रकारचे एका नवीन व्हिडिओ होतो. बाय बाय.
यामध्ये बघा रेफ्टी दिसतंय, साईज बघा रेफ्टीची एक नंबरची साईज आहे. बाकी सगळं मावरा रेफ्टी जास्त प्रमाणात होते आपल्याला. बघा एक रेफ्टीची साईज बघा. बाकी सगळं डोमी गोमीद मावरा दिसते बघा. हाच आपला मावरा होता. जास्त मावरा खराब झाला होता कारण आपण 2 दिवसांनी पालवायला येतो, त्यामुळे मावरा जास्त प्रमाणात खराब झाला होता.